तर जैन मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे खिलजी राजवंश. हा दिल्ली सल्तनतीतील दुसरा सत्ताधारी राजवंश आहे. तर याच्याबद्दल आपण डिटेल्स मध्ये बघायचा प्रयत्न करू आज. तर बघा, मी तुम्हाला तेवढंच सांगणार आहे जेवढं तुमचं एक्झाम ओरिएंटेड आहे, जेवढं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकते. तर ठीक आहे, तर चला कुठलाही वेळ न गमावता लेक्चरला सुरुवात करू. जर बघायचं झालं, जर खिलजी राजवंशाबद्दल बोलायचं झालं तर याने खिलजी राजवंशाने 1290 ते 1320 पर्यंत दिल्ली सल्तनतीवरती राज्य केलेले आहे. खिलजी वंशातील शासकांनी दिल्लीवरती 1290 ते 1320 पर्यंत राज्य केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जर बघायचं झालं, त्याच्यामध्ये एक प्रमुख शासक होऊन गेला अलाउद्दीन खिलजी. आता अलाउद्दीन खिलजी बद्दल काही जास्त सांगायचं नाहीये मला, कारण की तुम्ही सुद्धा त्याच्यावरती निघालेला पिक्चर हा बघितलेलाच असेल. तर बघा, याच्यामध्ये आलेला पहिला शासक जो आहे खिलजी वंशामध्ये, तर याच्याबद्दल पहिले एक लिहून द्या. आपल्याला पक्ष नाही लिहिता येणार. वंश, तर याच्यामध्ये पहिला शासक आहे जलालुद्दीन फिरोज खिलजी. तर बघा, जलालुद्दीन हा फिरोज नसून हा फिरोज आहे. याने याचा शासनकाळ हा 1290 ते 1296 इतका आहे. तर बघा, याच्याबद्दल बोलायचं झालं तर हा फिरोज खिलजी याने काही फार काळ सत्ता केलेली नाही. हा या खिलजी वंशाचा संस्थापक व गुलाम वंशातील एक अधिकारी. जेव्हा गुलाम वंश कमजोर पडला तेव्हा याने सत्ता हातामध्ये घेतली. तर बघा, संस्थापक गुलामांचा अधिकारी. तर याच्याबद्दल सांगायचं काही जास्त नाहीये, तर याचा इतिहास सरला. तर जो दुसरा आणि महत्वाचा शासक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे अलाउद्दीन खिलजी. आता तुम्हाला अलाउद्दीन खिलजी बद्दल मी काय जास्त सांगणार, तुम्ही पिक्चरामध्ये बघितलेलंच आहे. तर पिक्चरावरती जास्त विश्वास ठेवू नका. तर बघा, याच्याबद्दल जाणून घेऊ आपण थोडं याच्याबद्दलच. आणि हा खिलजी वंशातील प्रमुख आणि सर्वात शक्तिशाली शासक मानला जातो आणि याचे कार्य सुद्धा तसेच आहे. तर बघा, अलाउद्दीन खिलजी बद्दल बोलायचं झालं तर याने 1296 ते याने इसवी सन 1296 ते 1316 या वेळेत हा याचा शासनकाळ होता. तर बघा, याच्या या शासनकाळामध्ये झालेले काही प्रमुख बदल, त्याच्यामध्ये प्रशासकीय बदल असतील, बाजारपेठ बदल असतील, किंवा यांनी चालू केलेली तांब्यांची नाणी असतील, किंवा याने बदललेली राजधानी असेल, ते सर्व आपण बघूया. तर बघा, हे थोडंसं पुसावं लागेल आपल्याला. हे
जलालुद्दीन फिरोज खिलजी बद्दल तुम्ही एवढंही लक्षात ठेवलं चालेल. आणि जे हे त्याचा कार्यकाळ, खिलजी वंशाचा कार्यकाळ आणि अलाउद्दीन खिलजीचा कार्यकाळ. तर पुढे आपण अलाउद्दीन खिलजी बद्दल बरीच काही माहिती घेणार आहोत, तर आपण त्याच्याकडे फोकस करू. अलाउद्दीन खिलजी याचा शासनकाळ 1296 ते 1316. तर बघा, ह्याच्याबद्दल जर सर्वप्रथम सांगायचं झालं, त्याला फिरोज खिलजीचा पुतण्या व जावई होता. पुतण्या व जावई आणि खिलजी राजवंशातील प्रमुख शासक. तर याच्याबद्दल तिसरा फॅक्ट सांगायचा झाला तर याने केलेल्या सुधारणा. तर याच्या सुधारणेमध्ये होत्या, पहिलं सर्वप्रथम आपल्याला बघायला लागेल प्रशासकीय सुधारणा. तदनंतर बाजारपेठ सुधारणा. तर याने केलेल्या प्रमुख 2 सुधारणा होते. जर प्रशासकीय सुधारणेमध्ये जर बघायचं झालं तर त्याने त्यावेळेस अधिकाऱ्यांच्या बैठका या एकदम नाहीशा केल्या होत्या आणि बैठकांमध्ये काही फार काळ बैठका चालायच्या नाही. बैठकांमध्ये हा काही जास्त चर्चा करायचं नाही, कारण की याला याच्या राज्यामध्ये काय चाललंय याच्याबद्दल सर्व काही माहीत असायचं. त्याचं कारण आपण पुढे बघणार आहोत. तर आणि दुसरं म्हणजे बैठका बंद केल्या आणि दुसरे म्हणजे उलेमांचा प्रशासनामध्ये हस्तक्षेप नाहीसा केला. आता जर उलेमांचा प्रशासनामध्ये हस्तक्षेप म्हणजे काय, तर हे बघा, हा जो काळ आहे या काळामध्ये मुस्लिम धर्मात सर्वोच्च पद हे उलेमा असायचं. त्यावेळेस प्रत्येक राज्याजवळ काही उलेमा असायचे जे त्यांना धार्मिक बाबींबद्दल माहिती पुरवायचे की आपल्या मुस्लिम धर्माच्या अनुषंगाने राज्य कसे करायचे, काय करायचे. तर त्यांचा हस्तक्षेप याने प्रशासनामध्ये नाहीसा केला. हस्तक्षेप बंद. आणि जर बाजारपेठेमध्ये बघायचं झालं तर याने याच्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी याने अन्नधान्यांचे भाव हे ठरवून ठेवले. यांनी केलेल्या दुसरा बदल म्हणजे यांनी त्यावेळेचे सोन्याचे, चांदीचे जे सिक्के चालायचे त्याच्यावरती बंदी घातली. तांब्याची आणि सुरू केली, पण ती काही फार काळ टिकू शकली नाही. यालाच पुन्हा ते डबल चालू करावी लागली. याला पुन्हा सोन्याची आणि चांदीची नाणी सुरू करावी लागली. तर बघा,
सर्व वस्तूंचे भाव ठरवणे आणि नाणी बद्दल हे झाले याच्यामध्ये 2 कारणे. आणि जर याच्याबद्दल जर काही फॅक्ट्स बघायचे झाले तर हा एक स्वतःचा गुप्तहेर खातं सुद्धा चालवायचा. स्वतःचे गुप्तहेर खाते, हे गुप्तहेर बाजारपेठांमध्ये फिरून ह्याच्या जेवढं याचं राज्य होतं त्या राज्यामध्ये फिरून सर्वत्र माहिती गोळा करायची. कुठं काही गडबड होत आहे का, कुठं काही जे व्हायला नाही पाहिजे ते होत आहे का, कुठं जे राजांनी याने ठरवलेले भाव आहेत ते कुठं वाढत आहेत का, याच्यावरती लक्ष ठेवायचे व याला येऊन सांगायचे. नंतर त्याच्यावरती कारवाई करायचं. तर बघायचं झालं तर प्रशासकीयरित्या हा एक उत्तम शासक होता आणि खूप चांगला युद्ध कौशल्यही याच्यामध्ये होते. तर बघा, स्वतःचे गुप्तहेर खाते, तदनंतर यांनी जे घोड्यावरती जे दाग प्रथा आहे ती सुद्धा याने चालू केलेली आहे. घोड्यावरती दाग लावण्याची प्रथा म्हणजे नेमकं काय, तर घोड्यावरती दाग लावण्याची प्रथा म्हणजे आपण बघतो जेव्हा घोड्यांवरती दाग म्हणजे जे गरम करून जे घोड्यांवरती पोळ्यांच्या पाठीवरती शिक्के दिले जातात, ती प्रथा याने चालू केलेली आहे. ते प्रथा चालू करण्यामागचा एक मुख्य उद्देश होता, तो म्हणजे त्याचे जे अधिकारी राहायचे त्यांच्याजवळ स्वतःचे सैन्य असायचे. त्या स्वतःच्या सैन्यातील घोड्यांची स्ट्रेंथ कमी ठेवून याला जास्त सांगायचे व जेव्हा याचे जे विश्वासपात्र अधिकारी होते जे तिथं चौकशीसाठी जायचे ते दुसऱ्या सरदाराजवळून घोडे बोलवून घ्यायचे व त्याला दाखवायचे. जेव्हा त्या दुसऱ्या सरदाराकडे अधिकारी जायचे त्याचे घोडे आणि त्या अधिकाऱ्याचे घोडे वापस त्याच्या इथं पाठवायचा. हे असंच चालायचं. तर हे याच्या लक्षात आले. याने नंतर याच्यावरती बंदी घालण्यासाठी घोड्यांवरती दाग लावण्याची प्रथा सुद्धा आणली. घोड्यांवरती दाग लावण्याची प्रथा. तर हे झाले काही याच्याबद्दल मुख्य पॉइंट. तर तुम्ही विचार करा, पिक्चरमध्ये जसं दिलाय तसं मी काहीच सांगितलेलं नाही आणि मी तसं तुम्हाला सांगणारही नाही. तर याच्याबद्दल थोडं आणखीन काही आहे तर ते पण आपण बघूया. याच्यामध्ये जर बघायचं झालं तर बाजारपेठ नियंत्रण हा एक तुमच्यासाठी महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर जो तुम्हाला लिहून दिला होता स्वतःचे गुप्तहेर खाते, हा सुद्धा एक तुमच्यासाठी महत्वाचा पॉइंट आहे. आणि जर बाकी पॉइंट तुम्ही फक्त अशीच वाचत चाला, कारण की हे तुम्हाला हे जे पॉइंट आहेत याच्यावरती प्रश्न येणार नाहीयेत SSC आणि अग्निवीरमध्ये. तुम्हाला बहुतांशरित्या याच्यावरती प्रश्न येईल. तर ठीक आहे, आपल्याला थोडं अजून अलाउद्दीन खिलजी बद्दलच बोलायचं आहे. तर अलाउद्दीन खिलजीने सुरू केलेल्या अलाउद्दीन खिलजीने काही बांधलेल्या इमारती, त्याच्यामध्ये एक जी आहे ते तुम्हाला लक्षात असलीच पाहिजे. जमातखाना मशीद ही कुठे आहे, तर ही दिल्ली येथे आहे. हे तुम्हाला लक्षात असणे आवश्यक आहे. तर याने बांधलेल्या खूप काही वस्तू आहेत जे दिल्ली सल्तनतीतील प्रमुख पुरावे मिळतात ते सुद्धाच यांनी कोरलेल्या अरबियन लेखांमधूनच मिळतात. तर याच्यानंतर जो शासक आला तो होता कुतुबुद्दीन मुबारक शाह. तर बघा, तर कुतुबुद्दीन मुबारक शाह बद्दल बोलायचं झालं
तर याची सत्ता ही 1316 ते 1319 एवढा काळ चालली. याच्याबद्दल तुम्हाला काही जास्त माहीत असणं आवश्यक नाहीये. तर याच्याबद्दल बोलायचं झालं तर हा एक अलाउद्दीन खिलजी नंतर खिलजी वंशाच्या पतनास सुरुवात झाली असे आपल्याला म्हणता येईल, किंवा याचा फडका काळ सुरू झाला खिलजी राजवंशाचा. कारण की जे बाकीचे 2 शासक अलाउद्दीनच्या नंतर आलेले आहेत, यांनी कुठलेही काम केलेलं आढळत नाही. वरतून यांनी जे होते याच्याबद्दल एक फॅक्ट असा सापडतो की याने जवळपास 17,000 कैद्यांना मुक्त केले. आणि जे अलाउद्दीन खिलजीने बाजारपेठेमध्ये लादलेले नियम व जे सर्व काही कर होते ते याने रद्द केले. केले व रद्द केले. तर बघा, हे झालं कुतुबुद्दीन मुबारक शाह. तर यांच्या सत्तामधील आखरीचे वर्ष म्हणजे नसिरुद्दीन खुसरो शाह यांनी सर काहीच केलं नाही. याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर यांनी 1 वर्ष राज्य केले. तदनंतर आपल्याला पुढचं बघायचंच आहे. तर पुढचं बघायचं झालं तर काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तर त्याच्यामध्ये जस्ट यांच्या पतनाची कारणे आहेत. यांच्या पतनाची कारणे सुद्धा आपण बघणारच आहोत. तर यांच्या पतनात जर बघायचं झालं तर अलाउद्दीन खिलजीमध्ये तुम्ही एक पॉईंट ध्यानात ठेवू शकता. जमात खान मस्जिद आणि एक तुम्ही अजून लक्षात ठेवा अलाई दरवाजा. दरवाजा हा कुठे आहे तुम्ही शोधून काढा. जर बघायचं झालं तर यांचा अंत बघायचं झालं तर 1320 मध्ये शेवटचा शासक कुतुबुद्दीन उमर याची हत्या कोणी केली तर खुसरोने नाही गाजीचा मलिक याने खुसरोने याची हत्या केली. खुसरोने हत्या केल्यानंतर गाझी मलिकच्या मदतीने, तर बरेच काही अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की खुसरो आम्हाला मदतीवर गादीवर पाहिजे नाही. तर त्याच हिशोबाने गाजीचा मलिक होता, त्याच्या मदतीने खुसरोला पकडण्यात आले व ठार मारण्यात आले. त्याला ठार मारल्यानंतर जो गाजीचा मलिक होता त्याने सत्ता धारण केली व नाव बदलून गियासुद्दीन तुघलक असे नाव धारण केले. इथंच यांचा अंत झाला खिलजी राजवंशाचा. तदनंतर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये तुघलक घराणे बघायचे आहे. त्याच्यामध्ये आलेले शासक, महत्वाचे बदल, प्रशासकीय बदल, बाजारपेठ बदल. तर ठीक आहे, आजचे लेक्चर इथेच संपले. नोट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर ठीक आहे, जय हिंद, जय भारत.